नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। प्रभाग क्रमांक 16च्या विकास कामांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचे वर्चस्व। हडपसर पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 ची रणधुमाळी जोरदार सुरू असताना प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अयोध्याताई आंधळे, शैलंजाताई भानगिरे, सागरराजे भोसले यांचे प्रभाग क्रमांक 16 मध्ये वर्चस्व असून शिवसेना उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे तसेच सागरराजे भोसले, अयोध्याताई आंधळे व शैलंजाताई भानगिरे यांनी विकास कामांचा अजेंडा घेऊन प्रभागातील विकास कामे करून तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी संकल्प केला असल्याचे चॅनलशी बोलताना सांगितले। प्रभाग क्रमांक 16 मध्ये नागरिकांचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याने प्रभाग क्रमांक 16चा विकास होणार हे निश्चित असल्याचे शिवसेना उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे यांनी चॅनलशी बोलताना सांगितले। राजे नमस्ते। नमस्ते। आपले पुढची निवडणूक मी सागरराजे भोसले स्वीकृत नगरसेवक, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता, त्याचप्रमाणे उमेदवार म्हणून या ठिकाणी हडपसर प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी माझ्याबरोबर आमच्या भगिनी शैलजाताई भानगिरे असतील, आमच्या भगिनी आदरणीय अयोध्याताई आंधळे असतील, आम्ही सर्वजण एकत्रित मिळून आणि दत्ताभाऊ खवळे असे सर्व एकत्रित मिळून आमच्या बहुसंख्य महिला भगिनींच्या बरोबर या शिवसेनेच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत। ही वाटचाल करत असताना आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे धोरण महाराष्ट्राचं आखलेलं आहे, या धोरणामध्ये आमच्या हडपसरचा भागही येतो। तो असा की 6 पदरी जो रस्ता भैरवनाथ ते यवतपर्यंतचा रस्ता आलेला आहे, त्याच्यावर तुमचा मेट्रोचं आलेलं आहे, याचं खरं श्रेय आदरणीय शिंदे साहेबांना जातो। त्याचप्रमाणे या भागातील आमचे शहराध्यक्ष पुण्याचे आदरणीय नानासाहेब भानगिरे यांचाही सततचा पाठपुरावा आहे। या पाठपुराव्याच्या माध्यमातून सुद्धा जनतेची विविध विकास कामे होतात। विकास कामाबद्दल काय सांगाल? प्रभागाच्या विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर रस्त्यांच्या अडचणी असतील, रस्ते दुरुस्तीकरण आलं, कुठं पाण्याच्या अडचणी आलेल्या आहेत की येथून मागील काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आता बौद्ध वस्ती आम्ही सकाळपासून पाहिलं की बौद्ध वस्तीमध्ये गेल्या 5-10 वर्षापासून हा पाण्याचा प्रलंबित प्रश्न पडलेला आहे। आया बहिणींना सकाळ सकाळ पाण्यासाठी झुंजावं लागतंय। आज पाण्याची लाईन जर 10-15 वर्ष येथील स्थानिक नगरसेवक यांच्या माध्यमातून होत नसेल, नव्याने त्याची पुनर्रचना होत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही। आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पाण्याच्या लाईन असू, गटार लाईन ज्या 15 वर्ष 10 वर्षापूर्वी टाकलेल्या जुन्या लाईन आहेत पण त्या रिडेव्हलप केलेल्या नाही आहेत, त्या आम्ही पुनश्च एकदा पुढे जाऊन ज्यावेळेस आम्हाला तुम्ही जनता संधी देणार आहे, या संधीचं आम्ही सोनं करून ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची कामं असतील प्रलंबित, लाईटची कामं प्रलंबित असतील, कुठं पाण्याचे प्रश्न असतील, या सर्व पाण्याच्या प्रश्नांचं आम्ही निराकरण करू। आणि हडपसर परिसरामध्ये आपण ऐकत आहात की कोयता गँगची दहशत असेल, त्याच्यावरही आम्ही निर्बंध आणणार, कम्प्लिटली पूर्णपणे निर्बंध आणणार। त्या कोयता गँगला आम्ही हडपसर परिसरातनं हद्दपार करणार। काही गर्दुले म्हणजे ज्या हडपसर आणि पंचक्रोशी परिसराला, तरुण पिढीला जो आज नशेचा व्यापार करून मुलांची डोकी भडकवली जातात, त्यांना व्यसनी केलं जातं आणि ह्या माध्यमातून त्यांच्या हातनं अपराध घडतात। गुन्ह्याची निर्मिती व्हायचं कारण म्हणजे आज हे नशिले पदार्थांची विक्री आम्ही ती आज सत्तेत आल्यानंतर आम्ही आमच्या नगरसेवक म्हणून तुम्ही आम्हाला जबाबदारी दिल्यानंतर आम्ही पहिलं पाऊल उचलणार, तर या गर्दुल्यांना हडपसरच्या बाहेर तडीपार करणार। महिला भगिनींसाठी काय विचार केला? महिला भगिनींसाठी तर सगळ्यात मोठा विचार करायच्या आधीच एकनाथभाई शिंदेंनी महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना सारखा मोठा प्रकल्प राबवला। या प्रकल्पातनं दीनदुबळ्या बहिणी असतील, गरजू महिला असतील, शेतकरी महिला असतील, तुमच्या विविध क्षेत्रातील कामगार गरजू महिलांना 1,500 महिना हा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांनी देण्याचा चांगला प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला। आज कुठल्याही घरात जा, पहिली लाडकी बहीण म्हणती, लाडकी बहीण योजनेचे शिंदे साहेबच मानकरी आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान? मी प्रभाग क्रमांक 16 मधून सर्व नागरिकांना आवाहन करते की तुमचा मतदानात रूपी
आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळू द्या आणि सगळ्या आपले शिवसेना पक्ष पुढे नेण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी एकदा संधी द्या आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास आपण पुढे नेणार आहोत आणि कधी आपल्या या विश्वासाला तडा जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. तर म्हणून मी मतदार रूपी सगळ्या बंधू भगिनींना विनंती करते की आमच्या शिवसेनेला पाठिंबा द्या आणि आम्हाला जिंकून येण्यासाठी सगळ्यांनी मतदान करा आणि एकदा नक्की संधी नक्कीच द्या आणि या प्रभागाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद. काही महिला सक्षमीकरणाबद्दल काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी अयोध्या बबन आंधळे, पुणे महानगरपालिका 2026 शिवसेनेची उमेदवार म्हणून आज उभा आहे आणि आमच्या साथीला शैलाजी भानगिरे, सागरराजे भोसले आम्ही तिघं मिळून आज सगळ्या प्रभागात फिरत आहेत. लोकांचा सहभाग चांगला मिळत आहे आणि आम्ही पण लोकांना कामांचं विचारतो, काय चाललंय, कामं कसे आहेत, काय आहे. 4 वर्ष निवडणुका नसल्यामुळं लोकांचे कामं जे अडखळलेले आहेत त्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतोय की आम्हाला निवडून द्या, आम्ही सर्व रखडलेली कामं तुमची करू आणि बचत गट असतील, महिला असतील, व्यावसायिक असतील, सर्वांना आम्ही बचत गटाच्या मार्फत काहीतरी व्यवसायाची कामं देऊ आणि सर्व महिलांना शिंदे साहेबांचं तर आहेच आहे पाठबळ, पण आम्ही पण खूप छान पाठबळ देऊ. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब जे गोरगरिबांसाठी झटत आहेत, शिवसेना पक्ष पुढे नेत आहेत, तसंच आम्ही पण हडपसर मध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत. सर्व प्रभाग क्रमांक 16 मधून सर्व वासियांना सांगत आहेत, तुमचं मतदान एकही वाया घालू नका, आम्हाला शिवसेनाला मतदान द्या, निवडून द्या, आम्ही तुमची सर्व रखडलेली कामं करू आणि आज इथं महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशी राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. भागामध्ये आपल्या जो युवा बेरोजगारी चालू आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना करू शकता पुढे? जय महाराष्ट्र. आज आपण बघितली की मागच्या वेळी जे निवडून आलेले 8 वर्ष झालेले वसाहतीचे असे अवस्था झालेले, पाणी नाही, ड्रेनेज नाही, लोकप्रतिनिधी कधी आहे ना आम्हाला 5 वर्षात दिसलेच नाही. आज ही अवस्था असताना फक्त एवढंच नागरिकांना आवाहन करतो की हे शिवसेनेला मत म्हणजे शिंदे साहेबांना मत आहे. एकदा तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या आणि 16 जो वार्ड आहे 16 त्याचा काय पलट झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.